नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडल की ओर से 10 दिवसीय गणपति उत्सव का आयोजन किया गया, जहां पर यह दिखाने की कोशिश की गई कि अवैध पार्किंग होने की वजह से किस तरह से लोगों को परेशानी झेलनी पड़ती है। वहीं दूसरी तरफ मैनेज की हुई पार्किंग में लोग कितने आराम से चलते हैं। वहीं इको फ्रेंडली गणपति के तहत कागज से बने हुए गणपति लोगों में आकर्षण का केंद्र बना हुआ है। इसी के साथ 10 दिन में विभिन्न प्रकार के कार्यक्रम रखकर लोगों को एकत्रित किया गया। बाल गंगाधर तिलक की सपने को साकार किया गया। बाजूला शिस्तीची पार्किंग आणि एका बाजूला बेशिस्तीची पार्किंग चा हा मॉडेल बनवून लोकांना आणि नवी म्हणजे नागरिकांमध्ये एक अवेअरनेस त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केलेला आणि मी असं समजतो की ते सक्सेस झालेले आहेत। गणपतीची मूर्ती आपली कागदाची आहे। गणपती निशांत भाऊ जसं सांगितलं, गणपतीची मूर्ती आपली कागदाची पण आहे, इको फ्रेंडली आहे। या सगळ्या गोष्टी पकडून चालता एन्व्हायरमेंट फ्रेंडली हा गणपती आहे इकडे सेक्टरमध्ये। मला खूप आनंद होतोय आणि या गणपतीच्या मंडळाला मी आशीर्वाद घेऊन प्रसन्न झालोय। नमस्कार। नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून यावर्षी सामाजिक संदेश घेत हा उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। आपण बघितलं असेल की देखाव्यामध्ये एका ठिकाणी बेशिस्त पार्किंग केल्यामुळं कसं लोकांना त्रास होतो हे दाखवण्याचा प्रयत्न एका साईडला केलेला आहे। तेच जर दुसऱ्या साईडला आपण बघत असाल, शिस्तीमध्ये पार्किंग केल्यानंतर कुठल्याच प्रकारचा त्रास हा नागरिकांना होऊ शकत नाही। ॲम्ब्युलन्स असेल असा जो पेशंट ज्या वेळेस बेशिस्त पार्किंग मुलं ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी काय त्रास होऊ शकतो आणि कोणाचा जीव जाऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लोकांनी शिस्तीमध्ये पार्किंग केली पाहिजे असा मेसेज या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। तसंच आपण आपली मूर्ती बघत असाल, अतिशय सुंदर आणि सुबक आहे, जी कागदाच्या लद्द्यापासून तयार झालेली आहे आणि ही पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती असून जो महानगरपालिकेचा जो संदेश होता की आपण या वर्षाची गणेश मूर्ती ही पर्यावरणपूरक असली पाहिजे अशी बसवावी, त्याचंच पालन करून आमच्या मंडळाने हा निर्णय घेऊन कागदाच्या लद्द्यापासून तयार केलेली मूर्ती आम्ही या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेली आहे। पूर्णच्या पूर्ण ह्या 10 दिवसांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून मग लहान मुलांसाठी डान्स असो, फॅन्सी ड्रेस असो किंवा चित्रकला स्पर्धा अशा अनेक विविध उपक्रम राबवत महिलांसाठी हळदी कुंकू आणि असे कार्यक्रम राबवून या ठिकाणी दरवर्षी आम्ही हा उत्सव साजरा करत असतो। नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाचे संस्थापक दशरथ भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आम्ही नेहमी साजरा करत असतो।